नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण ब्लाऊजला फिटिंग कशी करायची हे पाहणार आहोत. तर त्यासाठी मी ब्लाऊजचा आपला पुढचा मागचा जो भाग असतो तो व्यवस्थितपणे जोडून घेतलेला आहे आणि फिटिंगच्या साईडला बघते आहे मी की कोणता भाग लहान मोठा आहे का नाही. यावेळेस जो भाग आपला मोठा असेल तो भाग लहान भागाच्या साईजचा आपल्याला करून घ्यायचा असतो. माझे दोन्हीही जे मागचा आणि पुढचा दोन्हीही भाग आहेत हे एकसारखेच आहेत, त्यामुळे मी कोणताही इथे कट मारलेला नाही. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला बाही जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ब्लाऊजला बाही जोडून घेतली. हा जो आहे हा आपला फोरटक्सचा ब्लाऊज आहे. ब्लाऊज आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि फिटिंगच्या साईडला बघायचे आहे की कोणता भाग लहान मोठा आहे का नाही. माझे हे दोन्ही भाग आहेत हे एकसारखे आहेत. जर आपला कोणता भाग मोठा झालेला असेल तर आपल्याला मुंड्याच्या साईडला टिप मारून ते भाग दोन्ही एकसारखे करून घ्यावे लागतात. आता हे बघा, मी कडेने एकसारखे टिप मारून घेत आहे. एकदम कडेने टिप मारलेली आहे ही सरळच बाजूने. आता ब्लाऊज मी उलटा करून घेत आहे आणि मग नंतर आपल्याला आतील साईडने टिप मारायची आहे. ही झाली आपली कवर टिप. अशी टिप मारल्याने ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते आणि ब्लाऊजचे काही दोरे पण निघत नाहीत. ही टिप आपल्याला एकदम कडेनेच मारून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही बाजूचा भाग करून घ्यायचा आहे. त्या साईडची बाही मी जोडून घेतलेली आहे. मी आधी चेक केले की आपल्या दोन्हीपैकी कोणता भाग लहान मोठा होत आहे का. माझा कोणताच भाग लहान मोठा होत नाही आहे, त्यामुळे मी टिप मारून घेतली. इथे आपण मागे दाखवल्याप्रमाणेच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे एकदम कडेने. ब्लाऊज उलटा करायचा आणि नंतर आतल्या साईडने टिप मारून घ्यायची. आता हा जो ब्लाऊज आहे हा आपण व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला प्रत्येक साईडचा चौथा भाग म्हणजे कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि दंडघेर जो असतो आपला त्याचा अर्धा असे आपल्याला मेजरमेंट काढून घ्यायचे आहे. तर हे बघा, व्यवस्थित आपण घडी घालून घेत आहोत ब्लाऊजची. मध्ये जो गॅप राहत आहे तो व्यवस्थित कव्हर होतो पुन्हा, एवढा काही त्याचं म्हणजे हे राहत नाही. फोरटक्सचा ब्लाऊज आहे हा. हे बघा, व्यवस्थित आपण अशी घडी घालून ठेवून घ्यायचं आहे. ही घडी घालताना आपल्याला कुठे घोळ ठेवायचा नाही, व्यवस्थित सरळच घडी घालून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण कमरेपासून सुरुवात करणार आहोत. तर कंबर आहे आपली 31 इंच. तर 31 इंचाचा चौथा भाग होतो 7.25 इंच. तर हे बघा, 7.25 इंच आपल्याला खालच्या साईडने घ्यायचे आहे. आपली जी हुकपट्टी आहे त्या साईडला आपल्याला ॲक्युरेट माप घ्यायचे आहे. हुकपट्टीच्या साईडने काहीही न सोडता पुढच्या साईडने एकदम हुकपट्टी आहे ती हुकपट्टी एकदम समोर ठेवून हे बघा 7.25 इंच आपल्याला त्या साईडने माप घ्यायचे आहे. स्केच पेन घेते मी जेणेकरून तुम्हाला सरळ दिसेल. 7.25 इंच, छाती आहे 31 इंच. 31 इंचाचा चौथा भाग घेतला आपण 7.25 इंच
आता इकडच्या साईडला आपण ज्यावेळेस फिटिंगची खूण करतो त्यावेळेस आपल्याला जे आपण काचपट्टी जॉईंट केलेली असते ना तेवढी जागा सोडून द्यायची आहे. म्हणजे काचपट्टीची जॉईंट केलेली टीप असते आपली, तेथून पुढे आपल्याला 1.25 इंच घ्यायचे आहे. वरच्या छातीच्याही साईडला आपल्याला माप घेताना असेच घ्यायचे आहे. हुकपट्टी काचपट्टी आहे त्या साईडने आपल्याला बरोबर घ्यायचे आहे. छाती आहे आपली 36 इंच, म्हणजे 36 इंचाचा चौथा भाग येतो 9 इंच. मग सरळ बघा मुंड्यापर्यंत मी सरळ टेप ठेवलेला आहे आणि मुंड्याच्या इथे मी 9 इंचाची खूण करून घेतलेली आहे. वरच्याही साईडला मी तेवढा भाग सोडून दिलेला आहे. 9 इंच टेप ठेवून बरोबर मुंड्यावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे. आता दंडघेर आहे आपला 12.5 इंच. मग मी 12.5 इंचाच्या निम्मे केले. 12.5च्या निम्मे आले आपले 6.25 इंच. मग दंडघेर घेतला मी 6.25 इंचाचा. बघा दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचे एकदाच, म्हणजे आपल्याला सारखे टेप हातात घेणं लागत नाही. बघा मी तुम्हाला आता पट्टीने सरळ रेष मारून दाखवते. आपलं कोणताच जी आपण खुणा केलेल्या आहेत त्या कोणत्याच एका साईडला जात नाही आहेत. सरळ रेष येत आहे या खुणांहून. अशी जर आपली सरळ रेष आली तर आपला ब्लाऊज हा परफेक्ट अंगात बसतो आणि म्हणायचं आहे की आपला ब्लाऊज हा चुकलेला नाही. कटिंगही आपली बरोबर आहे आणि स्टिचिंगही आपली बरोबर आहे. दोन्ही साईडला अशाच खुणा बरोबर एका रेषेत येत आहेत. आता याच्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ज्या आपण रेषा ओढून घेतलेल्या आहेत सरळ लाईनमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बघा त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि ही टिप मारून झाली की याच्या शेजारीच आपल्याला जवळपास इंची टेप असतो ना आपला, टेपच्या पुढच्या एक रेष सोडून अशी म्हणजे 1.5 इंचावर आपल्याला पुढच्या 3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे फिटिंगच्या साईडला आपल्या ॲक्युरेट 4 टिपा येतात. आणि म्हणजे कधीही ब्लाऊज कमी जास्त जर झाला, कधी पुढं चालून जर तब्येत झाली तर त्या उसून आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज बसता येतो, ब्लाऊज वाया जात नाही. म्हणून आपल्याला याच्या पुढच्या 4 टिपा मारून घ्याव्या लागतात. त्याही टिपा मी तुम्हाला मारून दाखवते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अशा प्रकारे फिटिंग करता का तेही मला सांगा, किंवा तुमची पद्धत कोणती आहे तेही मला शिकायला आवडेल. तीही पद्धत तुम्ही